वसतिगृह अधीक्षकाने विद्यार्थ्यांना चपलेनं मारहाण केल्याचा प्रकार गडचिरोलीत घडलाय। गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीमधला हा सगळा संतापजनक प्रकार आहे। एकलव्य मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांना अधीक्षकानं मारहाण केली आहे। विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या वसतिगृह अधीक्षकाचं निलंबन करण्यात आलंय। दुपारच्या जेवणानंतर मुलं वसतिगृहातील खोलीत झोपली, त्यामुळे त्यानं मारहाण केली। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांच्याकडून। आपण आता या सगळ्या संदर्भातले आणखी तपशील घेणार आहोत। आशिष, जी मारहाण करण्यात आलेली होती या सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांनी या सगळ्या संदर्भात तक्रार केलेली होती। आता अखेर अधीक्षकाचं निलंबन सुद्धा झाल्याचं समजतंय। नक्कीच रिद्धी, ही घटना एक 2 ते 3 दिवसापूर्वीची आहे, ज्यामध्ये एकलव्य शाळेच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली होती। आणि त्यामध्ये पालकांमध्ये आता एक नाराजीचे सूर दिसून येत होते। त्याबद्दल त्यांनी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे व पोलीस स्टेशन अहेरी येथे सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुख्य म्हणजे जे कायदा 2000 अंतर्गत त्यांच्यावर कलम 23 व कलम 324 अंतर्गत जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील तपासणीसाठी नाशिक येथे त्यांचा अहवाल पाठवण्यात आले असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। जी आशिष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।